घरात सहज उपलब्ध असलेल्या फक्त एक दोन घटकाचा वापर करून तुम्ही सुद्धा तुमचे केस नैसर्गिकरित्या लांब, दाट, काळेभोर, स्मूथ आणि सिल्की करू शकता. तोही फक्त एकदाच वापरून. हा उपाय एकदा नक्की करून बघा, कारण याचा परिणाम 100% जाणवतो. केस गळती पूर्णपणे थांबते, नवीन केस उगवायला लागतात, केसांची वाढ दुप्पट होते, पांढरे केस असतील तर ती समस्या हळूहळू कमी होते, कोंड्याचा त्रास असेल तर तोही पूर्णपणे निघून जातो. हा उपाय इतका सुरक्षित आहे की लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत महिला पुरुष सर्व जंतू वापरू शकतात. तर ह्या उपायासाठी आपल्याला लागणार आहे मेथी दाणे. तर मी इथे 1 चमचा मेथी दाणे घेतलेले आहे. मेथी दाण्यांमध्ये प्रोटीन आणि निकोटिनिक ऍसिड असते, जे केसांची मुळे मजबूत करून केस गळती थांबवण्यास मदत करते. मेथी दाणे स्कॅल्पमध्ये रक्तभिसरण वाढवतात, त्यामुळे नवीन बेबी हेअर येण्यास मदत होते. नियमित वापर केल्यास केसांची लांबी आणि जाडी दोन्ही वाढते. तर यामध्ये आता मी घालणार 1 वाटी पाणी आणि ते स्वच्छ एका पाण्याने मेथी दाणे आपल्याला धुवून घ्यायचे आहेत. हे बघा, मस्त असं हात लावून मेथी दाणे व्यवस्थित धुवून घ्यायचे आहेत छान. तर इथे मेथी दाणे छान धुवून झालेले आहेत. हे पाणी आपण बाहेर फेकून घेऊया आणि मेथी दाणे एका पाण्याने जसे आपण धुवून घेतलेले आहेत, आता 1 वाटी पाणी यामध्ये घालून घेऊ. तुम्ही 1 वाटी घालू शकता किंवा 1.5 वाटी घालू शकता. पाणी यामध्ये घालून आपल्याला 1 ते 2 तासासाठी ते ठेवून द्यायचं आहे. तर इथे 1 ते 2 ग्लास मेथी दाणे छान पाण्यात भिजत घातलेले होते आणि बघा सुंदर असं पिवळसर कलर आलेला आहे आणि मेथी दाणे थोडे थोडे फुललेले आहेत, एकदम नाही. तर आपण आता हे थोड्या वेळासाठी बाजूला ठेवून देऊ आणि एक बाउल घेऊ. त्यानंतर दुसरा इन्ग्रेडियंट आपल्याला लागणार आहे तो म्हणजे कढीपत्ता. हे बघा, फ्रेश असं कढीपत्ता घेतलेला आहे मी. आता काय करायचं, त्याची पानं पूर्ण काढून घ्यायचे. तर मी इथे एक बाउल घेतलेला आहे, त्या बाउलमध्ये आपण पानं काढून घेतलेले आहे. आता हे पानं फ्रेश आहेत, याला मी धुतलेलं वगैरे नाही आहे. तर याला आपण 2 पाण्याने धुवून घ्यायचं, म्हणजे ते छान स्वच्छ होतील. तर सगळ्यात आधी मी एका पाण्याने धुवून घेणार, त्यानंतर दुसऱ्या पाण्याने. जसे ते स्वच्छ झाले त्यानंतर आपल्याला ते बॉईल करून घ्यायचे. आता यामध्ये आपण कढीपत्ता का वापरत आहोत? कढीपत्त्यातील पोषक घटक केसांची मुळे मजबूत करतात, त्यामुळे केस गळणे कमी होते. कढीपत्ता केसांच्या मुळांना पोषण देतो आणि नवीन केस वाढीस चालना देतो. नियमित वापर केल्यास केस काळे व नैसर्गिक रंगाचे राहण्यास मदत होते. म्हणून कढीपत्ता यूज करणं खूप इम्पॉर्टंट आहे. आता आपण घेऊन घेऊ मेथी दाण्याचा बाउल आणि त्यामध्ये स्वच्छ केलेले कढीपत्त्याची पानं त्यामध्ये मिक्स करून घेऊ. अशा प्रकारे मिक्स करून घेतलेले आहेत पूर्ण पानं. आता काय करायचं, आता मी एक भांड घेतलेलं आहे, त्या भांड्यामध्ये जे आपण मेथी दाणा आणि कढीपत्त्याचे जे मिश्रण आहे ते यामध्ये घालून घेऊ. आता काय करायचं, आता मी इथे गॅस सुरू केलेला आहे आणि त्यावर आपण हे बॉईल करून घ्यायचं. आता बॉईल कधीपर्यंत करायचं, जोपर्यंत आपले मेथी दाणे छान फुलत नाही तोपर्यंत आपण याला छान बॉईल करून घ्यायचं. म्हणजे मेथी दाणा आणि कढीपत्त्यातलं जे अर्क आहे ते पूर्ण पाण्यात मिसळणार आणि त्यानंतर ते आपलं सिरम तयार होणार. आता याला आपल्याला काही मिनिट बॉईल करून घ्यायचं आहे. आता हे बॉईल कधीपर्यंत करायचं आहे, जोपर्यंत मेथी दाणा फुलून येत नाही. जसं मेथी दाणा फुलायला लागलं तर आपण ह्याला बंद करून देऊ आणि हे बघा बॉईल आलेला आहे छान. आता याला आपण 2 ते 3 मिनिट छान बॉईल होऊ देऊ, म्हणजे कढीपत्त्यातलं अर्क आणि मेथी दाण्यातलं अर्क हे छान मिक्स होईल आणि त्यानंतर आपलं सुंदर असं सिरम रेडी होईल. अशा प्रकारे ढवळत राहायचं आणि सुंदर असं पिवळसर कलर येईल याला. जसं जसं हे बॉईल होत जाईल तसं तसं अजून पिवळसर कलर येईल. हे बघा छान बॉईल होऊन राहिलेलं आहे. यामध्ये आपण वापर केलेला आहे कढीपत्ता आणि मेथी दाण्याचं. यामुळे काय होते ना, कलर, हीट किंवा केमिकलमुळे खराब झालेले केस रिपेअर होण्यास मदत होते. स्कॅल्प स्वच्छ ठेवून तेलकटपणा व इरिटेशन कमी होतात. आणि हा जो उपाय आपण करत आहोत हा पूर्णपणे नैसर्गिक उपाय असल्यामुळे नियमित वापर सुरक्षित आहे. आता ज्यांचे केस विरळ झाले असतील किंवा डॅमेज असतील तर त्यांनी हा उपाय नक्की घरी ट्राय करून बघा. रंग सुद्धा बघू शकता, खूप पिवळसर आलेला आहे. आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि याला गार होऊ देऊया. आणि हे घ्या, मिश्रण छान गार झालेलं आहे. आता काय करायचं, आता मी इथे एक बाउल घेत आहे आणि एक गाळणी घेत आहे आणि हे मिश्रण छान गाळून घ्यायचं. हे बघा अशा प्रकारे आपण मिश्रण गाळून घेतलेलं आहे. कलर बघू शकता, सुंदर असं पिवळसर कलर आलेला आहे. जे उरलेलं हे मिश्रण आहे जसं मेथी दाणा आणि कढीपत्ता, हे आपल्याला फेकायचं नाहीये. याचं आपल्याला पेस्ट करून घ्यायचं, जे केसासाठी
खूप छान असते. याने केस सिल्की आणि शायनी बनतात. हे बघा, सिरम आपलं सुंदर असं रेडी झालेलं आहे. तुम्ही यामध्ये व्हिटॅमिन ई कॅप्सूल सुद्धा टाकू शकता, काही प्रॉब्लेम नाही. हाताला लावून दाखवत आहे आणि हे अजिबात ऑइली राहणार नाही. तुम्ही केसांवर हे 1 ते 2 तास चांगलं लावून ठेवू शकता किंवा ज्यांना रात्रभर लावायचं आहे ते सुद्धा मसाज करून छान लावू शकता. तर आता मेथी दाणे आणि कढीपत्ता याची आपण पेस्ट करून घेऊया. त्यासाठी मी इथे एक मिक्सरचं पॉट घेतलेलं आहे. त्यामध्ये आपण हे मिश्रण घालून घेऊ आणि याचं छान असं पेस्ट करून घेऊ. जर थोडं पाणी घालायचं आहे ते सुद्धा घालू शकता. आणि हे घ्या, सुंदर अशी पेस्ट रेडी झालेली आहे. क्रीमी टेक्स्चर आलेलं आहे. थोडंसं पाणी घालून घेतलेलं आहे आणि हे लावायचं आहे तुमच्या केसांना. आता हे मेथी दाण्याचं आणि कढीपत्त्याचं पेस्ट हा इतका फायदेशीर आहे की हे केसांना खोलवर पोषण देऊन कोरडेपणा कमी करते. म्हणून हे जे मेथी दाणा आणि कढीपत्ता आहे ते फेकायचं नाही, त्याचं आपल्याला पेस्ट करायचं आणि ते केसाला लावायचं ऍज अ मास्क म्हणून. चला, तर इथे आपलं सिरम आणि पेस्ट इथे तयार झालेला आहे. आता काय करायचं आहे, आता आपल्याला ऑइल तयार करायचं आहे. तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे परत 1 चमचा मेथी दाणे आणि आपल्याला लागणार आहे ऑइल. ऑइल तुम्ही कुठलंही वापरू शकता. तर मी इथे कोकोनट ऑइल घेतलेला आहे. तुम्हाला जे सूट करते ते ऑइल वापरू शकता. कोकोनट ऑइल इज अ बेसिक ऑइल जे प्रत्येक हेअरला सुटेबल असते. तर म्हणून मी इथे कोकोनट ऑइल यूज करत आहे. तर मी इथे कोकोनट ऑइल मेथी दाण्यामध्ये घालून घेतलेलं आहे. जेवढं प्रमाण तुम्हाला पाहिजे तेवढं घालू शकता, पण त्या प्रमाणाच्या हिशोबाने मेथी दाण्याचं प्रमाण सुद्धा वाढवा. तर इथे मेथी दाण्यामध्ये ऑइल टाकून घेतलेलं आहे. त्यानंतर आपण घेणार आहोत कढीपत्ता. कढीपत्ता आपल्याला लागणार आहे. कढीपत्ता केसांसाठी खूप फायदेशीर आहे. तर मी इथे एक बाउल घेतलेला आहे. त्यामध्ये मी फ्रेश कढीपत्ता घेते. याची पानं काढून घ्यायचे आणि नीट स्वच्छ परत 2 पाण्याने धुवून घ्यायचे. विदाऊट धुतल्याने ते वापरायचे नाही, कारण त्यावर धूळ वगैरे असू शकते जे आपल्या स्काल्पचा आत जाऊन आपले पोर्स ब्लॉक करू शकतात. तर इथे कढीपत्त्याला छान 2 पाण्याने धुवून घ्यायचं. जसं मी सांगितलं तुम्हाला, कढीपत्त्याचे भरपूर फायदे आहेत. कढीपत्त्याचा वापर केल्याने केस मऊ, स्मूथ आणि चमकदार होतात. टाळू कोरडी होणे, खाज येणे यासारख्या समस्या कमी होतात. आणि हे कसं, हे पूर्ण नॅचरल आहे. तर हे तुमच्या केसांसाठी खूप फायदेशीर आहे. तर अशा प्रकारे मी याला 2 पाण्याने नीट धुवून घेतलेला आहे. आता हे स्वच्छ धुतलेलं कढीपत्ता आपण घालून घेऊ ऑइल मध्ये. आणि हे घ्या, कढीपत्ता मी ऑइल मध्ये छान घालून घेतलेला आहे. आता आपल्याला एक इम्पॉर्टंट घटक लागणार आहे आणि ते म्हणजे लवंग. लवंगातील अँटीऑक्सिडंट्स आणि पोषक घटक केसांच्या मुळांना बळकटी देतात. तर मी इथे 2 लवंग यूज करत आहे. ते आपण या तेलामध्ये घालून घेऊ. टाळूतील रक्त विसरण वाढल्यामुळे नवीन केस उगवण्यास मदत होते. हे लवंगचं काम असते, म्हणून हे आपण ऑइल मध्ये घालून घेणार आहोत. आता याला आपण गॅसवर छान शिजवून घेऊया, म्हणजे यामध्ये जेवढे पोषक घटक असतील ते एकामेकांमध्ये छान मिक्स होईल, ते ऑइल मध्ये जातील आणि मग ते आपण टाळूला लावूया. तर हे बघा, छान असं शिजवून घ्यायचं. आणि हे बघा, छान असं शिजायला लागलेलं आहे. आता आपल्याला हे कसं कळणार की आपलं ऑइल तयार झालेलं आहे, जोपर्यंत मेथीदाणा छान असं ब्राउनिश कलरचं होत नाही तोपर्यंत छान याला शिजू द्यायचं. जसं ब्राउनिश झालं की गॅस बंद करून घ्यायचा आणि याला गार होऊ द्यायचं. तर आता अजून ब्राउनिश व्हायचं आहे आणि तेलाचा कलर सुद्धा थोडं येल्लोइश आलेला आहे. आणि हे घ्या, अवघ्या 3 ते 4 मिनिटात ऑइल आपलं तयार झालेलं आहे. मेथीदाणे छान ब्राउनिश झालेले आहे, बघू शकता तुम्ही. आता काय करायचं, आता मी गॅस बंद करून घेत आहे आणि याला गार करून घेऊया. तेल छान गार झालेलं आहे. आता आपण एक बाउल घेऊया आणि गाळणी घेऊया आणि तेलाला छान गाळून घेऊया. आणि हे घ्या, तर इथे आपलं तेल सुद्धा छान तयार झालेलं आहे. कोणताही उपाय करताना सर्व स्टेप्स पूर्ण लक्ष देऊन फॉलो करणं खूप महत्वाचं असतं. अर्धवट व्हिडिओ पाहिल्यामुळे अनेकदा अपेक्षित रिझल्ट मिळत नाही. त्यामुळे संपूर्ण प्रक्रिया नीट बघा. आता मेथी दाण्याचं पाणी एका स्वच्छ बाटलीत काढून घ्या. स्प्रे बॉटल असेल तर अजूनच उत्तम. हे पाणी तुम्ही 15 दिवसापर्यंत फ्रीज मध्ये ठेवू शकता. बाहेरही 1-2 दिवस चालतं. हे केसांसाठी टोनर किंवा सिरम म्हणून वापरता येतं. आता हे सिरम तुम्ही रोज वापरू शकता. हे पाणी केसांच्या मुळाशी लावा आणि हलकी मालिश करा, खूप छान वाटेल. आता मेथी दाण्याची पेस्ट कशी वापरायची ते पाहूया. ही पेस्ट तुम्ही हेअर मास्क म्हणून वापरायची आहे. हवं असल्यास त्यात थोडं दही किंवा कोरफड मिक्स करू शकता, पण साधी पेस्ट लावली तरी खूप चांगला परिणाम मिळतो. ही पेस्ट रोज नाही, महिन्यातून एकदा किंवा 2 महिन्यातून एकदा लावली तरी पुरेसं असतं. 10 ते 15 मिनिटे ठेवा, जास्त सुकू देऊ नका. नंतर साध्या पाण्याने केस धुवा. शॅम्पू वापरायचा असेल तर सौम्य शॅम्पू वापरा.
आणि केस बघा छान असं मस्त सिल्की शायनी आणि स्मूथ दिसतील तुम्हाला. केस धुतल्यानंतर तुम्हाला स्वतः फरक जाणवेल, काळे स्मूथ सिल्की आणि हेल्दी केस. आणि जसं मी हे सिरम सोबत मसाज करून घेत आहे, तुम्ही याच पद्धतीने ऑइल सोबत पण मसाज करून घ्यायचं. तर अशा पद्धतीने हा उपाय तुम्ही घरी नक्की करून बघा. अगदी 10 ते 15 दिवसामध्ये तुम्हाला रिझल्ट दिसेल आणि पहिल्याच वॉशमध्ये तुम्हाला स्मूथ आणि शायनी केस दिसतील म्हणजे दिसतील. मेथीदाणे केसांसाठी खरंच अमृता समान आहे. जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये मला नक्की विचारा. व्हिडिओ आवडला असेल तर मित्र परिवारांसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. बाय.